नमस्कार, मी सीए रोहन सरला रमाकांत पिंगळे म्हणजे सीए रोहन पिंगळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि सर्वात प्रथम सर्वांना इंग्रजी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण हा विषय घेतला आहे जो आहे निगेटिव्ह रिझल्ट. येस, स्पर्धात्मक परीक्षेचा जेव्हा रिझल्ट आपला निगेटिव्ह जातो तेव्हा आपण खूप डिमोटिवेट फील करतो. तर अशा वेळी आपण आपला अप्रोच कसा ठेवायचा याबद्दल हा आजचा आपला व्हिडिओ आहे. तर सर्वांनी नीट पहा. जे कोणी स्पर्धात्मक परीक्षा देत आहेत, मग कुठल्याही त्या असू द्या, सीए असू दे, आयसीडब्ल्यू असू दे, सीएस असू दे, किंवा अजून आपल्या युपीएससीच्या असू दे, नॅशनल लेवलच्या कुठल्या अजून स्पर्धात्मक परीक्षा असतील, त्या कोणत्याही परीक्षा जेव्हा आपण देतो आणि आपला रिझल्ट जेव्हा निगेटिव्ह लावतो, मी निगेटिव्ह इथे शब्द यूज केला म्हणजे नकारात्मक रिझल्ट लागतो, फेल्युअर नाही. फेल हा शब्द मी यूज केलेला नाही. त्याचंही एक कारण आहे. आपण फेल कधी यूज करायचा किंवा आपण नकारात्मक का म्हणतो या गोष्टी. कारण का कसं होतं, जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी अटेम्प्ट देता, एक झालं, दोन झालं, तीन झालं, तुम्ही सोडत नाही, तुम्ही ते करत असता. जोपर्यंत ती गोष्ट तुम्ही पूर्णपणे सोडून देत नाही, म्हणजेच काय, तर आता तुम्हाला ते जमणारच नाही आणि ते तुम्ही बंद केलं, आता पुढे तुम्ही अटेम्प्ट देणार नाहीये, तेव्हा तुम्ही समजू शकता की ते फेल्युअर आहे, ते फेल. पण जोपर्यंत तुम्ही ती गोष्ट करत राहा, ते तुमचे प्रयत्न आहेत, आणि तोपर्यंत जो काही रिझल्ट आपला असणार आहे तो आपला रिझल्ट असणार आहे नकारात्मक. आपण त्याला निगेटिव्ह शब्द वापरायचा. ह्याही गोष्टी फार महत्वाच्या असतात. आपला अप्रोच आपल्याला स्वतःला मोटिवेट करण्यासाठी, आपल्याला अशा गोष्टींमध्ये सकारात्मक ठेवण्यासाठी. तर काय होतं हे बघ, पहिलं एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या परीक्षा किंवा हे जे रिझल्ट आहे, हे सर्व काही नाहीये. हे आयुष्य नाहीये. त्यामुळे पहिलं एक लक्षात इथे नीट ठेवा की आपल्याला कुठलंही चुकीचं पाऊल उचलायचं नाहीये. मग तो रिझल्ट कसाही असो, ती गोष्ट आपण कदाचित मग पूर्ण करणार नाहीये असंही असू दे, आपल्याला बऱ्याच गोष्टी पुढे सुरू होतात, बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यात आहेत त्या आपण करू शकतो. एक दरवाजा बंद झाला तर दुसरा दरवाजा उघडतो, किंवा तो उघडण्याची क्षमता आपल्यामध्ये असते. ती आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि तसं आपण पुढे आपलं जीवन व्यतीत करायला हवं. त्यामुळे पहिलं एक लक्षात घ्या की रिझल्ट जरी नकारात्मक असला तरी खचून जायचं नाही. हा, वाईट वाटणं हे स्वाभाविक आहे आणि ते वाटलंही पाहिजे. कारण का जोपर्यंत आपल्याला ती गोष्ट लागत नाही, मनाला लागत नाही, तोपर्यंत, हे बघा, जोपर्यंत ते मनाला लागत नाही तोपर्यंत आपण पुन्हा तेवढ्याच स्फूर्तीने, ऊर्जेने उठणार पण नाही. त्यामुळे ती गोष्ट आपल्याला फील झाली पाहिजे, नक्कीच झाली पाहिजे, पण एवढी फील नाही झाली पाहिजे की आपण त्याच्यातून काही चुकीचं पाऊल, आत्महत्या म्हणा किंवा एकदम कोणाशी न बोलणं म्हणा, असं काही करायचं नाही आहे. तर पहिले ह्या गोष्टी, आणि आजचा हा व्हिडिओ पाहताना ह्या गोष्टी तुम्ही पाहताना लिहून काढा काही गोष्टी. आणि प्रत्येक गोष्ट एक आपला रिझल्ट लागला त्याच्यानंतर अनालाइज करायचंय की काय झालं. एखादा दिवस, एखादा तास म्हणा, ते दुःख तुम्ही फील करा, नक्की करा. रडावंसं वाटलं तर नक्की रडा. असं नाहीये की पाणी आलं नाही पाहिजे, डोळ्यातून पाणी न आलं येणं असं नाहीये. येणार, स्वाभाविक आहे ती गोष्ट. दुःख हे बोचलं पाहिजे, दुःख हे बोचतच नक्कीच, पण त्याच्यातूनही नंतर आपण उभे राहू शकतो, राहायला हवं. हे चॅलेंजिंग असतं आणि ते आपल्याला चॅलेंज स्वीकारायचं आहे. आयुष्यात प्रत्येकाच्या चढ उतार हे असतातच. ते नुसते तुम्हाला परीक्षात्मक म्हणा, अभ्यासात्मक म्हणा, इथे राहत नाही. आयुष्यामध्ये बरेच चढ उतार आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला ते चढ उतार पाहायला मिळतात. त्यामुळे आपण त्या चढ उतारांना कसं सामोरं जातोय हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे दुःख झालं, एखाद तास, एखाद दिवस, फार फार तर 2 दिवस तुम्ही त्याच्यावरती दुःखी राहा, चालेल, स्वाभाविक आहे, ते राहायलाही हवं. पण त्याच्यानंतर तुम्ही ते राहता कामा नये. तुम्हाला पुन्हा एकदा जोमाने उठायचंय,
तुम्हाला ती ऊर्जा जाणवली पाहिजे, तुमच्यात तो उत्साह पुन्हा एकदा आला पाहिजे. तुम्हाला लिहून काढायचंय किंवा तुम्हाला अनालाइज करायचंय की काय झालं, आपलं कुठे चुकलं, काय झालं, का आपला रिझल्ट नकारात्मक आला आहे. हे सर्व गोष्टी करायला घ्यायच्यात आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची. खचून जाण्याचं काहीच काहीच कारण नाहीये. तुम्ही माझ्या युट्यूबच्या चॅनलवर माझं जेव्हा सीए झालं तेव्हाचा एक व्हिडिओ असेल, माझी लाईफ जर्नी पहा. मी असं म्हणत नाही याच्यातून, हा आपण काहीतरी शिकण्यासारखं आहे, प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखं असतं, ते शिका. मी 18 वर्ष माझ्या आयुष्यातली दिलेली आहेत, 18 वर्ष. चार्टर्ड अकाउंटंट ही डिग्री लागण्यासाठी मला 18 वर्ष लागली. 2006 पासून मी हा कोर्स चालू केला, 2009 पासून माझे सीए फायनान्सचे अटेम्प्ट चालू झाले. थोडक्यात सांगतो, फर्स्ट ग्रुप 2012 मध्ये झालो, सेकंड ग्रुप क्लिअर मला 2021. म्हणजे तसं पाहिलं तर हा कोर्स करायला मी 16 वर्ष, पण मी माझं आयुष्य जगणं थांबवलं का? तर नक्कीच नाही. बऱ्याच गोष्टी मी करत होतो. युट्यूब चॅनल तर मी 2013-14 साली सुरू केलं. तर करत राहायचे, आपल्याला ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी करणं. त्याच्यातून हे बघा, बरेच लोक आपल्याला म्हणतात, अरे नाही तू हा वेळ दिला पाहिजे. ऑफकोर्स जी प्रायोरिटी आहे ती सेट करायचीच आहे. अभ्यासाला जर वेळ द्यायचा आहे तर तो नक्कीच तिथे द्यायला पाहिजे. पण म्हणून आपल्या अवांतर गोष्टी आपण ज्या काही करतो किंवा वाचतो किंवा काही करायला हव्यात त्या बंद करायच्या नाही. नुसता अभ्यास आहे की अभ्यास करायचा नाही. तसं केलं तर तुम्ही नक्कीच वेडे व्हाल. आणि तेव्हा नाही तर नंतर कदाचित तुम्ही डिग्री मिळाल्यावर वरती व्हाल. त्यामुळे प्रेशर किंवा कुठलाही स्ट्रेस न येता ती प्रोसेस एन्जॉय करायला शिका. 18 वर्ष मलाही असं नाहीये की मी म्हणत नाही, पण हे मी तेव्हाही वाचत होतो पुस्तकं, रॉबिन शर्मांची पुस्तकं आहेत, बऱ्याच गोष्टी व्हिडिओज आहेत, हे पाहिलं गेलं पाहिजे. मी म्हणेन माझ्यासाठी रॉबिन शर्मा खरंच एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्याच्यातून मला त्या पुस्तकांमुळे, त्यांच्यामुळे मला एक मोटिवेशन तर होतच की नाही करत राहिलो. आणि स्वतःचं मोटिवेशन सगळ्यात महत्वाचं आहे, ते नक्कीच मिळतं. हे सोर्सेस झाले की तुम्ही कसं उत्साही राहाल, ऊर्जात्मक राहाल, कसं तुम्हाला स्वतःला तुम्ही पुढे नेणार आहात, यासाठी हे सगळं महत्वाचं आहे. एवढं लक्षात ठेवा की परीक्षा, अभ्यास ह्या गोष्टी आयुष्य नाही. जीवनात बऱ्याच गोष्टींना आपल्याला सामोरं जायचं आहे. आज डिग्री मिळाल्यानंतरही बऱ्याच गोष्टी मीही आयुष्यात फेस करतोय. माझं स्वतःच ऑफिस झालंय. बऱ्याच गोष्टी असतात, बरेच चढ उतार आपल्याला तेव्हा पाहायला मिळतात. तर यातून आपण शिकलं पाहिजे की त्याला सामोरं कसं जायचं. आणि गोष्टी, सोल्युशन्स प्रॉब्लेम्सला नक्कीच मिळतात. आपल्याला रस्ता नक्कीच मिळतो, मार्ग नक्कीच सापडतो. आपली स्वतःची तयारी हवी, तो मार्ग तयार करण्यासाठी, तो मार्ग सापडण्यासाठी. म्हणून जसं मी 2025 या नवीन वर्षासाठीचा एक जो व्हिडिओ बनवलाय, त्या 25 गोष्टी आपल्याला सुरू करायच्या आहेत, त्या पहिले सुरू करा. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर असा एकही दिवस जाऊ देऊ नका की तुम्हाला ते करायचं नाहीये. ह्या त्या गोष्टी करायच्याच आहेत. खूप महत्वाचं आहे ते. त्यामुळे हळूहळू तुम्ही त्या गोष्टी करता करता आपलं आयुष्यासाठी त्या खूप महत्वाच्या आहेत. प्रत्येक गोष्ट, ज्या 25 गोष्टी आपण त्या व्हिडिओत डिस्कस केल्या, ते प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या आयुष्यात पुढे नेण्यासाठी, एक सकारात्मक आयुष्य जगण्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणजे जेव्हा आपले जे हे चढ-उतार आपल्या आयुष्यात येतात, ते कोणतेही असो, त्यावेळी आपण शांत आपल्याला राहता आलं पाहिजे. आपल्याला पुन्हा एकदा जोमाने, उत्साहाने सुरुवात करता आली पाहिजे. त्यासाठी ते सगळं महत्वाचं आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगेन, आणि ज्यांना कोणाला अजूनही पुढे काही गोष्टी डिस्कस करायच्या असतील, पर्सनली कॉन्टॅक्ट करायचा असतील, तर माझा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ईमेल आयडी आहे. त्या ईमेल आयडी वरती तुम्ही संपर्क साधा. आपण पर्सनली काही गोष्टी डिस्कस करू. तर तुमच्या एक्झामचा स्ट्रेस म्हणा, तुमचा एक्झामचं कुठलंही नकारात्मक रिझल्ट असेल, निगेटिव्ह रिझल्ट असेल, किंवा आयुष्यातल्या अजून काही गोष्टी तुम्हाला असं वाटत असतील की ह्याबद्दल आपण माझ्याशी बोलू शकता, तर नक्की आपण माझ्याशी ईमेलच्या द्वारे कॉन्टॅक्ट करा. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तिथे हे करा. मी माझ्या परीने आपण त्याला सोडवण्याचा प्रयत्न नक्की करू. त्यामुळे आता खचून जायचं नाहीये, तर उठायचं आहे, जोमाने सुरुवात करायची आहे, नव्याने सुरुवात करायची आहे.
तर मित्र मैत्रिणींनो, पुन्हा एकदा सुरुवात करा तुमच्या पूर्ण नवीन आयुष्याची आणि यशाची ही गुरुकिल्ली ही फक्त आणि फक्त तुमच्या स्वतःच्या हातात आहे. ती तुम्ही फिरवा आणि तुमचं लॉक ओपन होईल आयुष्याचं. तर पुन्हा भेटू अशा एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.